ज्यांना ज्यांना या आमोशाला खाल्लं ना, या बहिणीची शपथ आहे, अजून 4 वर्ष तुला बायको नाही. आता बाकीचे म्हणतात माझं झालंय, तुझी 4 वर्ष नीट नांदणार ती नाही भेटल्यापेक्षा व्याकरण. तुम्ही वेग, तुम्हाला तर ह्यांच्यापेक्षा जास्त चटकाय. कधी आणता हो, लय दिवस झालं, महिना झालं, काहीच नाही हो. का ग माय? आपला धर्म युक्त आहार विहार इंद्रियाशी सार. आपलं हे सगळं त्याच्या आहारावर अवलंबून आहे. मग का ग पाया पडतं रे मायबाप, तुमचा धर्म जपा. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातवरी करा. इतकी व्यसनमुक्त पाडळी का? पिठात जाऊ द्या, तुम्हाला नाही कळणार मायबाप बरं का. तर अवस्था कशी माहिती आहे का, मला म्हणजे कौतुक वाटतं रे. नका अका तुम्हाला, मला माहिती आहे तुम्ही, तुमचं कसं आहे, तुम्ही नाकाय शेंड्यापासून टकल्यापर्यंत घर लावताना बापाच्या कमरेत लाता घालताना देव भेटला नाही म्हणून बोंबलता. अरे तू बाप ठोकला का? नवरात्राच्या उपासन दुसऱ्या दिवशी बोकड दिवी कुपती म्हणून हाणली पाहिजे का तुला? म्हणजे 10 दिवस गणपतीने बुडवताना बाबराव देव भेटला नाही, तो नाचत बुडवला. आणि देवाचं कसं आहे, जशाच्या कर्म तसे फळ देतो रे. गीता सांगते आपली, अदर्श मुलाने संतता आणि कर्मानुबंधिनी मनुष्य लोके. माणूस कर्माने बांधलेला आहे. काही माणसं म्हणतात ताई इतका पैसा आहे, अहो खाता खाता येत नाही एवढा पैसा आहे, अहो बंगला आहे, गाडी आहे, पण समाधान. जर आपल्याला समाधान भेटत नाही तर त्याचं कारण आहे ते आपल्या पापाचं फळ आहे. कळतंय का? आपल्याला जर समाधान भेटत नाही तर आपण विचार करायचा आपण कुठेतरी चुकतोय. त्याच्याशिवाय आपल्याला समाधान भेटत नाहीये. आणि ज्यावेळेस समाधान भेटेल त्यावेळेस जगाने कितीही नावं ठेवू द्या, फरक पडणार नाहीच पडणार. ही लोक आहेत माय बाप, लोकांना काहीच सांगायचं नाही. लोकांना गाडी आणलेली बी सांगायची नसती आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेनं नेलेली बी सांगायची नसती. कसं असतं माय बाप, आणलेला स्टेटस ठेवला की गेलेली त्याच्या आधी कळत असते. लोकांचं काय झालंय, कर्म कमी बोबाटा जास्त आहे, ज्ञान कमी अहंकार जास्त आहे. आख्या करोनात किलोभर तांदूळ पण फेसबुक जाम. खरं सांगा, ज्याला द्यायचा आहे तो फोटो काढेल का? आणि ज्याला फोटो काढायचा त्याला द्यायचा होता का? लोक कोटीचे बंगल्यावर नाव मातृपितृ छाया, म्हणलं धार्मिक आहे काय की? त्याच्या घरी गेल्यावर कळलं मातृवाट्यावर पितृवाट्यावर छाया खाटावर. राग लागू तुझ्या बंगल्याला. तू लिहितो कशाला? याला नामदेवरांच्या भाषेत काय म्हणतात माहित आहे? लटके झाले कटके तेथे काडके एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काडके एवढे राळे, उडत चिमणी सरत चाले तिचे पाटी एवढे डोळे, उडत चिमणी सरत चाले तिचे पाटी एवढे डोळे, लटके झाले कटके तेथे काडके एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काडके एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काडके एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काडके एवढे राळे. म्हणजे हे नामदेवरायचे कूट अभंग. कुठून कुठून किती कुठले कुठूनच कळत नाही. मुंगी व्याली शिंगी झाली, तिचे दूध किती 17 रांजण भरले, पिले 12 हत्ती. कोण व्याली? तिचं दूध किती? 17 रांजण, पिले किती? कुणाच दूध? करा परमार्थ. वनात कासव गीत गाय, ज्याचा आवाज निघणार ते काही शिवरंजनी म्हणणार आहे का? पण गाय म्हणा माऊली, मला तर असले कासव लय भेटते. काय काय माणसं कीर्तनात येऊन म्हणतात की ताईला सांगा मी कोण आहे. असं व्यासपीठावर येणारा म्हणणार तिला सांगा मी कोण आहे. माझं उत्तर आहे त्या दादाला, तुला जर सांगावं लागतंय तू कोण आहे तर तू एकदा विचार कर तू कोण आहे. उत्तर कळतंय ना तुम्हाला? तुला जर सांगावं लागतंय तू कोण आहे तर तू एकदा नीट विचार कर तू कोण आहे. तयाचा हरी का? अरे जगाचं मालक कौतुक करतो फक्त कर्म सत्य असावं. माझ्या ज्ञानोबरांची, माझ्या तुकोबरांची, जनाई भक्ताईंची राखण माझा जगाचा मालक करतो. अरे फक्त विश्वास रे, आमच्याकडे विश्वास कमी आहे. आम्हाला वाटतं आज माळ घातली की उद्या महाराजन परवा पाकिटच. असं होत नाही रे, जिजावीच लागतंय. एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा,
म्हणलं रोज पाणी घालतो खत घालतो झाड वाढत नाही. म्हणलं दादा पाणी घालतो खत घालतो झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणलं ताई, रोज पाणी घालतो खत घालतो रोज उपटून बघतो किती वाढले तरी वाढत नव्हते. भामटेचं झाड वाढणार आहे का? तुम्ही देवाचीच परीक्षा बघताय रे. असं काही माणसं म्हणले अहो लय भजन केलं पण देव भेटलं नाही, अहो रोज कीर्तन ऐकली पण सुख लागलं नाही, आयुष्यावर पंढरीची वारी केली पण समाधान नाही. चुकली यावर मग आसोनी संसारी हे आपलं कर्म आहे, हे आपण टाळू शकत नाही. हरिमुखे म्हणा हे आपलं वर्म आहे आणि याचं फळ आहे द्वारकेचा राणा. पण वर्म काय हरिमुखे? काही माणसं म्हणले म्हणलं हो तरी नाही. आपली कशी अवस्था आहे, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे पण मरू द्या. लोक म्हणले हरकत नाही नारळ घे तुला वर्षात होईल. ह्या वर्षाने माघारी आला, म्हणला भामटाय तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे पण माणसात घुमलो नको झालं नाही म्हणून दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटाय तू. सगळ्याला सांगत असतो नारळ काय फायद्याचा नाही, एवढे लाईनी लागून उभा तुझं दर्शन घ्यायला. अरे 2 नारळ घेतली 1 लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली. तो 2दा एकटा झाला. तुझी बायको कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झालं. तुम्ही मला सांगा बसलेले किती नारळ दिले लेकरू होईल. मग मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. हे माऊलींच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर द्वैताची जाणणी गुरु विण ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी औचित्य नाही नामी. नाम घेताना सगळ्यात मोठं तत्व आहे आवडीने. श्रद्धा जर नसेल तर महादेव असूनही फायदा नाहीये. शेवटपर्यंत लक्षात ठेवायचं हे आपल्याला. श्रद्धा पार्वती आहे, महादेव विश्वास आहे, मग गणपती जन्माला ज्याचं नाव विवेक आहे. आम्हाला जगाचा मालक जर आमच्या घरी पाहिजे असेल तर आम्हाला श्रद्धेवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वास असणं फार गरजेचं आहे, श्रद्धा असणं फार गरजेचं आहे. हे गीतेच्या अध्यायातून सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे मय्यावेश मनो एमा युक्ता उपासते श्रद्धया परियोपेतास्ते मी युक्त तमामता. आयुष्यभर उपासना केली तो भक्त माझ्या जवळ येऊ शकत नाही. श्रद्धेने मला नमलं किंवा श्रद्धेने माझं नामचिंतन केलं तो भक्त मला योगियातला योगी वाटतो. मुक्त्या साधायची गरज नाही. काय करायचं फक्त श्रद्धेने. 7 वर्षाची जनाई दारात उभा राहून जगाच्या मालकाला हाका मारते. जगाचा मालक 7 वर्षाच्या लेकरासाठी वैकुंठ सोडून तिचं प्रत्येक काम करू लागतो. हरिमुखे किती काय केलं ग ते जनाई मातानं. पण सामर्थ्य बघा त्या भक्तिवात्सल्य जनाई माता जगाच्या मालकाला उपदेश करतात. ताकद फक्त नाम. उभ्या का बुक्कव तुकी तू येडे पाय बिछायला, उभ्या का बुक्कव तुकी तू येडे पाय बिछायला, उभ्या का बुक्कव तुकी तू येडे पाय बिछायला, उभ्या का बुक्कव तुकी तू येडे पाय बिछायला. पाठीमागे म्हणा टाळ वाजवून. सासू आणि सासरा दिरतो तिसरा, काय गोड आवाज आहे ग बाय. पाठीमागच्या 2-4 राहिलेल्या तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला. अगं आयुष्यभर शिव्या दिल्या एकदा तरी माव्या म्हणा. भेटला तर भेटला का देव प्रेमाने. त्या जगाच्या मालकाचं नाव घ्यायचं ज्याच्यामुळे आपण आहोत, ज्याच्यामुळे आपलं घर आहे, ज्याच्यामुळे आपला संसार आहे. प्रेमाने सासू आणि सासरा दिरतो तिसरा, उभ्या घालून फरकारा तू येडे पाय बिछायला, येडे पाय बिछायला, येडे पाय बिछायला, येडे पाय बिछायला तू येडे पाय
प्रपंच गणन करीले विठ्ठल्या धरिले. सासू समोर ठेविले तू ये रे विठ्ठला. त्यांच्या काही अत्याचार हाय का तुम्हाला देऊन नको का माया असं काय. ताई बघा तू ये रे विठ्ठला सगळे माय बाबा ये रे विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ओ ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला ये रे बा. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा मालकाच्या नावात चेहऱ्यावर आनंद सांगत. कसंही का माय तुम्हाला जसं जमतंय तसं भजन करत जा पण करत जा. मला सांगा काल गौराई आल्या आज महापूजा उद्या जाणार. गौराई काय येतात माहित आहे विवेक जर सिद्ध व्हायचा असेल तर श्रद्धा असल्याशिवाय चालत. श्रद्धा ज्यावेळेस पार्वती माता मागून येतात त्यावेळेस खरी विवेकाची पूर्तता होते. बंधू येईल माहेरी आयला गौरी गाडी घुंगराची गौरी गणपतीच्या बंद येईल गौरी गणपतीच्या. उगाच मला बोलवलं तुम्हाला जमतंय कसंय. आणि गणपतीच्या गाणी इतकी गोड ना जेव्हा जुनी वाजायची आता काय वाजतात मला माहित नाही पण जुनी नाही का. गणपती राया पडते नि पाया काय मागू मागण रे काय मागू मागण रे देवा काय मागू मागण रे. तुझ्या भक्तीचा तुझ्या शक्तीचा आशीर्वाद राहू दे रे. हेच माझं सांगण रे देवा हेच माझं मागण रे. टिम 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 हरे धमात ढमढल वाज चल माझ्या राजाचं राजगण राज चल माझ्या राजाचं राजगण राज. टिम 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 हरे टिम 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 हरे धमात ढमढल वाज चल माझ्या पाऊस फुलांचा बरसात स्वागत आला पाऊस फुलांचा बरसात स्वागत आला. आला 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 माझा गणराज आला 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 माझा गणराज आला 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 माझा गणराज आला 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 माझा गणपतीचा महादेवाचा गणपती 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 किती वर्णन विजयाची महती. गणपती 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 किती वर्णन विजयाची. पार्वतीच्या बाळा पायात बाळा पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात बाळा पुष्पहारांचा टाकले माळा ताशांचा